नमस्कार. आज महाशिवरात्री आणि दारात मी अशी छोटीशी रांगोळी काढली होती. घरातली पूजा केली आणि मंदिरात मी एकटीच गेली होती. आज उपवासाचा मेनू होता बटाट्याची भाजी, डोसा आणि मी 6 वाजता नंतर मंदिरामध्ये गेलो भांग पिण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी पण, कारण शंभू सकाळी झोपला होता, त्यामुळे आम्ही उशिरा गेलो त्याला घेऊन. तर तो मस्तपैकी भांग पित होता आणि मला हे चिडवत होते की तू भांग पितीस आता म्हणून. पण महादेवाला ना याचं खूप महत्त्व आहे. भांग भस्म याचं त्यांचाच त्यांना नैवेद्य असतो. तर ते मंदिरामध्ये पण तेच प्रसाद म्हणून होतं. तर मी इथे तुम्हाला 4 प्रहरची पूजा दाखवते. तर पहिल्या प्रहरमध्ये दुधाने अभिषेक करतात आणि नंतर मी पूजा केली. तर माता पार्वतीला मी शृंगाराची सामान त्यांना दिलं. नंतर दुसऱ्या प्रहरमध्ये दह्याने अभिषेक करतात. आपण सेपरेट नाही आणि एकत्र पंचामृत करून जरी अभिषेक केला ना तरी चालेल, जर तुम्हाला 4 प्रहरी जागता येत नसेल तर. पण मी 4 प्रहर पण जागले होते, त्यामुळे मी असं सेपरेट अभिषेक केला, कारण असंच 4 प्रहरामध्ये जागणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मी ते शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचते, कारण शंभू लहान आहे आणि तो लवकर झोपत नाही, त्यामुळे मी हा एकच अध्याय वाचते. अगोदर मी पूर्ण शिवलीला अमृत वाचायची. तर इथे तिसऱ्या प्रहरमध्ये मी तुपाने अभिषेक करते आणि त्याच्यानंतर मी पूजा केली, आरती केली. तर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. तर महाशिवरात्रीला जागरणाचं खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की महादेव धरतीवरती येतात आणि आशीर्वाद देऊन जातात सगळ्यांना. त्यामुळे आपण 4 प्रहर जागलो पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे मी 4 प्रहर पण पूजा केली मस्त अशी. खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. आणि 4थ्या प्रहरी मधाने अभिषेक करतात. तर मी इथे मधाने अभिषेक केला मस्त असा. खूप छान वाटत होतं. ओम नमः शिवाय मंत्र म्हणत हा अभिषेक करतात. तर खूप छान वाटत होतं. पूजा करताना एक पॉझिटिव्ह एनर्जी येते पूजा करताना. ते खूप छान. आणि आपण कोणत्याही प्रहरी एक टाईम पूजा करा. रात्री ज्यांना जागरण होत नाही त्यांनी पण मनोभावे पूजा केली ना तर ती देवापर्यंत पोहोचते असं म्हणतात. तर माझी पूजा बघा किती छान दिसते ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.